छत्रपती संभाजी महाराजांच्याही जीवनामध्ये अनेक संकट आलेली आहेत. आपण पाहतो संभाजी महाराजांचंही जीवन अत्यंत कठीण असं झालेलं होतं. धर्मासाठी त्यांनी मृत्यू पत्करला, पण धर्म बदलला नाही. औरंगजेबाने त्यांच्यापुढे अनेक आमिष ठेवलेली होती की धर्म बदल, पण संभाजी महाराजांनी सांगितलं की नाही बदलणार, प्राण देईन पण धर्म बदलणार नाही. कालपासून तो छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास सुरू झालेला आहे. 1 महिना हा बलिदान मास असतो. 1 महिना काल छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडलं, तिथून ते पाडव्याच्या आदल्या अमावस्येपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना एक एक अवयव तोडून त्यांना मारण्यात आलेले, त्यांचे तुकडे करण्यात आलेले. त्यांचं वर्णन करताना एक कवी म्हणतो, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेज पुंज तेजस्वी आखे निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी भी छुटा नहीं. जिह्वा काटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूधा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था. छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आपले प्राण नछावर केलेले. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा तो मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपल्याला दाखवणारे मार्ग आहे. कसं जगावं आणि कसं शत्रूंशी लढावं हे आपल्याला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज दाखवतात. म्हणून प्रत्येक तरुणांनी आपल्या जीवनामध्ये आदर्श हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा ठेवला पाहिजे. चित्रपटातील हिरोंचा किंवा क्रिकेटरांचा इतरांचा ठेवण्यापेक्षा आपल्या राजाचा आदर्श आपल्या जीवनामध्ये असावा. महाराजांनी आवर्जून मराठी भाषेला प्राधान्य दिलेले आहे, तिथीला प्राधान्य दिलेलं आहे. महाराजांनी प्रत्येक गोष्टी तिथीनुसारच केलेली आहे आपल्या राजांनी. म्हणून तिथी आणि तारखेमध्ये खूप मोठा फरक असतो. शास्त्रानुसार तिथी आणि तारखेमध्ये जसा जसा काळ बदलत जातो तसतसे त्याच्यामध्ये 5, 7, 8, 9, 10, 15 दिवसाचा फरक पडतो. त्यामुळं तिथीनुसारच का करावं. आपण आपल्या घरच्यांच्या पण श्राद्ध पक्ष किंवा या सगळ्या गोष्टी तिथीनुसारच करत असतो. तसं तिथीनीच प्रत्येकांच्या उत्सव झाले पाहिजेत. तिथीनी तसं महाराजांचा उत्सव हा 12 महिने 365 दिवस झाला तरीही काही हरकत नाही आहे. महाराजांना विसरायचंच नाही आहे आपल्याला. पण काही गोष्टी अशा आपण एकत्रित राहिलो, संघटित राहिलो, एक विचाराने राहिलो तर आपण सगळ्या गोष्टी शत्रूशी लढू शकू. पुढे येणारं संकट अत्यंत गंभीर आहे. महाराजांना आत्ताच त्या गव्हर्नरने म्हटल्याप्रमाणे महाराजांना जेव्हा आपण विसरू तेव्हा पारतंत्र्यामध्ये जायला आपल्याला वेळ लागणार नाही. राजकारण अनेक पद्धतीने चाललेलं असतं. राजकारणाशी आपला कसलाही संबंध नाही. आपल्याला आपली मातृभूमी, आपली भारतभूमी, आपली संस्कृती आणि आपला धर्म हा टिकवायचा आहे. ज्या धर्मासाठी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या देहाचे तुकडे करून घेतले त्या धर्माचं रक्षण आपल्याला प्रत्येकाला करायचं आहे. शिवजयंती साजरी करायची, पण ती महाराजांच्या काहीतरी गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत या उद्देशाने ते करायचे आपल्याला. शिवजयंतीमधून काय घेतोय, महाराजांकडून आपण काय घेणार आहोत हे ठरवायचं आहे. समर्थांनी अतिशय सुंदर असं वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांचं केलेलं आहे.
जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना समर्थ पत्र पाठवतात आणि त्या पत्रामध्ये सांगतात की पहा तुमचे वडील कसे होते ते, तेव्हा ते काय होतं ते पत्र? शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सल्लगी देणे कैसी असे, सकळ सुखांचा केला त्याग, तरीच पाविजे तो योग, राज्य साधनेची लगबग ऐसी केली. तर मावळ्यांनी आपल्या जीवनामध्ये शिवाजी महाराजांचा एक तरी गुण आपल्यामध्ये उतरला पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. निर्व्यसनी राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये प्रत्येकाने. कसलंही जे आपल्याला शिवाजी महाराज आपल्या हृदयामध्ये अत्यंत महत्त्वाचं दैवत ज्याच्या आहे, ज्या मुलाच्या, ज्या तरुणाच्या, ज्या मावळ्याच्या हृदयामध्ये शिवाजी महाराजांना ज्यांनी हृदयावर बसवलेलं आहे, त्यांनी आयुष्यामध्ये एकही व्यसन करायचं नाही कधी. महाराजांच्या स्वराज्यामध्ये कुठेही दारू हा विषय कुठेच नव्हता. दारूबंदी होती त्यावेळेस. नाच किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या नीतिमर्यादेच्या पलीकडे आहेत, त्या सगळ्या गोष्टी वर्ज्य महाराजांनी केलेल्या होत्या. महाराजांना जे आवडतं तेच मावळ्यांनी केलं पाहिजे, तेच शिवभक्तांनी केलं पाहिजे. महाराजांना काय आवडतं तर महाराजांना रामायण आवडायचं. महाराजांना काय आवडतं? महाराजांना महाभारत आवडायचं. महाराजांना आपल्या सगळ्या 18 प्रगट जाती, जेवढ्या आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्या जाती आहेत, त्या सगळ्या जातींना जवळ करणं हे महाराजांना आवडायचं. कोणावर मतभेद कोणाशीही करायचे नाही, कोणालाही लांब करायचं नाही, सगळ्यांवर तेवढंच प्रेम करायचं हे महाराजांना आवडायचं. ते आपल्याकडून घडलं पाहिजे. शिवजयंती त्याच्यासाठी साजरी करायची. आणि कोणतंही राष्ट्र, लक्षात ठेवा, शक्तीशिवाय कोणतंच राष्ट्र टिकत नाही. नुसतं भक्ती या विषयाने आपण कधी चाललो तर भक्तीमुळे पारतंत्र्यामध्ये जायला वेळ लागणार नाही. केवळ भक्ती नाही, भक्ती ही आत्मोद्धारासाठी आहे आणि शक्ती ही राष्ट्रोद्धारासाठी. शक्ती उपासना ही असलीच पाहिजे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी पूर्ण देशभर 1100 मठांची स्थापना केली. गाव तिथं मारुती ही संकल्पना समर्थ रामदास स्वामींची होती. असं आपल्या देशामध्ये एकही गाव सापडणार नाही की त्या ठिकाणी मारुतीरायांचं मंदिर नाहीये. असंही तू हिमाचल तुम्ही फिरून या की प्रत्येक गावामध्ये मारुतीरायांची स्थापना आपल्याला वेशीवर दिसेल. का स्थापन केली असेल समर्थांनी 12 वर्ष फिरून? नुसतंच मारुतीरायांचं मंदिर नाही तर त्या मारुतीरायाच्या मंदिराच्या बाजूला कुस्तीचा आखाडा असलाच पाहिजे ही समर्थांचा आग्रह होता. कशासाठी? एकमेकांच्या उरावर बसण्यासाठी का? नाही. जो शत्रू आपल्या गोमाता, आपल्या माता भगिनी आणि राष्ट्रासाठी, धर्मावर जो कोणी आक्रमण करून येईल त्यांच्या छाताडावर बसण्यासाठी. म्हणून समर्थांनी प्रत्येक ठिकाणी मारुतीरायांची स्थापना केलेली आहे. शक्ती उपासना ही आपल्यामध्ये असलीच पाहिजे. मला कौतुक वाटतं की आपल्या गावाला एक अत्यंत मौलाचा हिरा लाभलेला आहे की त्याची जाणीव तुम्हाला आहे का नाही त्याची मला कल्पना नाही. सुधीर पुंडेकर आपल्या गावचे पैलवान, ज्यांनी आपल्या गावाचं नाव खूप मोठं केलेलं आहे, त्याची कल्पना तुम्हाला नाही येणार. ती आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये त्यांनी नाव मोठं कमवलेलं आहे. ही शक्ती उपासना झाली पाहिजे. आपले मुलं छान तयार झाली पाहिजे. आपण अशा कार्य करणाऱ्यांना आपण साथ दिली पाहिजे. त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शिवछत्रपतींचं कार्य, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य म्हणजे काय? ते हेच असतं की सगळ्यांनी एकत्रित मिळून आपण जेव्हा एखादं कार्य करू तेव्हा ते कार्य मोठं होत असतं. समाज चांगला घडावा, लहान मुलं जे आहेत त्यांच्यावर संस्कार व्हावे, याच्यासाठी तर सगळ्या गोष्टी आहेत. आपण संघटित राहिलो तरच टिकू, तरच वाचू. आता शिवाजी महाराज वाचवायला आपल्याला येणार नाहीये. त्यामुळे संघटित राहणं आणि धर्माचं पालन करणं, तुकोबाराय असो, समर्थ असो, सगळ्या संतांनी आपल्याला धर्माचं पालन करायला सांगितलेलं आहे. धर्माचं पालन करायचं, जेवढं होईल तेवढं आडल्या नडल्याना
सहकार्य करायचं, मदत करायची, सगळ्या समाजाला जवळ करायचं, सगळ्यांवर प्रेम करा, कोणावर द्वेष मत्सर करू नका. आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच गोष्टी आपण जर करत राहिलो तर विनाश निश्चित आहे, लक्षात घ्या. भयंकर स्थिती आहे. जागतिक परिस्थिती आपल्याला बघायला मिळते, आपल्या कानावर येते. जगामध्ये काय काय घडलंय त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येत आहे. याच्यावरून कळतं की महाराजांमुळे आपली संस्कृती अजून टिकून आहे. काशी की कला जाकी, मथुरा मस्जिद होती, अगर शिवा न होता तो सुन्नत होती सबकी. एकही हिंदू राहिलो नसतो आपण. मी इथं व्याख्यानासाठी उभं राहिलो नसतो. माझ्या डोक्यावर टोपी राहिली असती जाळीची. त्यामुळे महाराजांमुळे आज आपण हिंदू आहोत. महाराजांनी जो आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरून जाणं, ज्या संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्या संतांच्या मार्गावरून जाणं आणि आपल्यामध्ये, आपल्या लहान मुलांमध्ये संस्कार कसे वाढतील याचा प्रयत्न करणं. कशाला हो टिळकांनी ही शिवजयंती सुरू केली? काय कारण होतं? लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेश उत्सव सुरू केला. सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती. आपला समाज संघटित व्हावा, एकत्रित व्हावा आणि शत्रूंशी झुंजण्यासाठी आपण सज्ज राहावं, याच्यासाठी लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केलेला आहे. इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी आपला समाज, हिंदू समाज एकत्रित येण्यासाठी शिवजयंती होती. शिवजयंती म्हणजे काहीतरी करमणुकीचं साधन नाही होते. त्याच्यातून काहीतरी घेण्यासाठी आपलं आयुष्य घडवणारे महाराजांचा एक जरी गुण आपल्या आयुष्यामध्ये आला तर आपण जागतिक लेवलचे महान अशी व्यक्ती होऊ. किती गुण आहेत त्या. जाणता राजा म्हटलं नाही समर्थांनी त्यांना. एका संतांनी वर्णन करावं, ज्या समर्थांनी आपल्या आयुष्यामध्ये रामाशिवाय दुसरं कोणाचंही वर्णन केलं नाही त्या समर्थांनी छत्रपतींचं वर्णन करावं. त्या वर्णनामध्ये श्रीमंत योगी असं वर्णन करावं. योगी ही उपाधी समर्थांनी छत्रपतींना दिली. एकीकडे अध्यात्म योगी म्हणजे आध्यात्मिक, म्हणजे अध्यात्माच्या लेवलवर असणारी जी व्यक्ती असते त्याला योगी म्हटलं जातं. आणि दुसरीकडे धर्माचं रक्षण करण्यासाठी हातात शस्त्र घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज. सगळं काही होतं पण गर्व नव्हता, अहंकार नव्हता, मीपणा नव्हता. मी कोण तरी आहे, मी राजा आहे असं कधीच या राजाला वाटलं नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये 400 वर्ष झाले अजूनही स्थान आहे आपल्या हृदयामध्ये. प्राण देऊ पण या राजाचा आपण कधी अपमान सहन करणार नाही. कारण त्या राजाने आपल्यासाठी सोसलेलं आहे सगळं. एका किल्ल्यावर जन्म झाला आणि दुसऱ्या किल्ल्यावर राजांचा मृत्यू झालेला आहे, देह ठेवलेला आहे. सगळं आयुष्य महाराजांनी आपल्यासाठी खर्च केलेलं आहे, हिंदू समाजासाठी, केवळ हिंदू समाजासाठी. महाराज जगले ते फक्त हिंदूंसाठी जगले, ख्रिश्चनांसाठी नाही, मुस्लिमांसाठी नाही, सर्व धर्मसमभाव अजिबात नाही. सर्व धर्मसमभावाचे तुंतुने फक्त हिंदूनेच वाजवायचे, मुसलमानांनी नाही, ख्रिश्चनांनी नाही. आपण फार वैचारिक दृष्टिकोनातून आपण मोवाळ असतो. आपलं मन जे आहे ना फार कोमल असतं. हिंदूंचं फार लवकर विश्वास ठेवतो आपण आणि त्याचा फायदा हे दुश्मन घेत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चनीकरण भारतभर चालू आहे. आपल्या दलित लोकांना आणि आपल्या गोरगरिबांना काहीतरी लालूच दाखवून त्यांना ख्रिश्चनीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातही चालू आहे. यवतमाळ वगैरे या भागात गेला तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळत्या. ख्रिश्चनीकरण चालू आहे. मुस्लिमांचा तर लव जिहाद हा सगळीकडे चालू आहे. लव जिहाद मध्ये आपल्या माता भगिनी अडकवल्या जात आहेत, फसवल्या जात आहेत आणि त्यांना मारलं जात आहे. त्यांच्यावर संस्कार होणं महत्वाचं आहे. प्रत्येक घरामध्ये आई वडिलांचं लक्ष आपल्या मुलींकडे पाहिजे. आपल्या मुली शिक्षणाच्या नावाखाली, स्वातंत्र्याच्या नावाखाली जर स्वैराचार करायला लागल्या तर चालणार नाही, पुढे समाज टिकणार नाही. त्यामुळे आपल्या मुली शिकू द्या, पण वेळेवर त्यांचे विवाह झाले पाहिजे आणि वेळेवर त्यांचा संसार आई वडिलांना बघता आला पाहिजे.
आई वडिलांचं लक्ष आपल्या मुलांवर पाहिजे. मुलांवर योग्य असे संस्कार योग्य काळी करण्याची जी जबाबदारी ती आई वडिलांची असते. तेव्हाच हे शिवछत्रपतींचं स्वराज्य घडू शकेल, त्यांच्या स्वप्नातलं स्वराज्य घडू शकेल. आता कुठेतरी आपला अयोध्या श्वास घेते. अयोध्येमध्ये रामरायांची स्थापना झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न शेवटचं स्वप्न होतं, माझी काशी विश्वनाथाची स्थापना मुक्त करा, गंगा सप्तगंगा मुक्त करा, यवनांपासून या म्लेच्छांपासून या मुस्लिमांपासून ह्या सगळ्या माझं पूर्ण देश मुक्त करा हे महाराजांचं सांगणं आहे. त्यांची आज्ञा म्हणून आपण ती शिरसावंत करू. आपण कोणत्याही धर्माचा कधीही द्वेष केला नाही. हिंदूंच्या रक्तामध्ये तो द्वेष करण्याचा, कोणावर आक्रमण करण्याचे संस्कार आपल्या धर्मावर झालेले नाहीये. आपण कोणत्याही देशावर जाऊन कधी आक्रमण केलेलं नाहीये. एखाद्या कोणत्या तरी व्यक्तीला आपल्या धर्मामध्ये आपण कधी घेतलेलं नाहीये. कोणत्या तरी धर्मातील व्यक्तीला आपण त्रास कधी दिलेला नाहीये. पण तो इतरांनी दिलेला त्रास, इतर धर्मीयांनी त्रास दिलेला तोही सहन करण्याची मानसिकता आता आपण ठेवायची नाहीये. आपण शिवाजी महाराजांच्या मार्गावरून जाणारे आहोत, चालणारे आहोत. त्यामुळं हिंदू धर्म, हिंदू संस्कार हे आपल्या पुढच्या पिढीमध्ये टिकले पाहिजे. याच्यासाठीच हे उत्सव आहेत. शिवजयंती आहे, गणेश उत्सव आहे. या माध्यमातून आपल्या मुलांमध्ये चांगले चांगले संस्कार झाले पाहिजेत. त्यांच्या चांगल्या चांगल्या कला सादर झाल्या पाहिजेत. वक्तृत्व कला असेल, त्यांची लेखन कला असेल, पाठांतर कला असेल आणि अनेक कला त्यांच्यामध्ये ज्या कला आहेत त्यात ते प्रगट झाल्याशिवाय, दाखवल्याशिवाय त्यांना ते आनंद मिळत नाही. एखादी पेन जरी त्यांना मुलांना मिळाली त्या बक्षिसामध्ये, त्याला आयुष्यभर लक्षात राहील की मी बोलल्यामुळे, मी छोटीशी कला केल्यामुळे, शिवजयंतीच्या वेळेस किंवा गणेश उत्सवाच्या वेळेस ती कला केल्यामुळे मला ही पेन मिळालेली बक्षीस म्हणून, तो आयुष्यामध्ये विसरणार नाही. आणि तो कशामुळे मिळाली ती पेन, तर मी वक्तृत्व कला, छान भाषण केलं, मी विवेकानंदांवर भाषण केलं, त्यामुळे मला पेन मिळाली. मग मुलाच्या मनामध्ये ठसणार की चांगली गोष्ट केल्यानंतर लोक बक्षीस देत असतात. लहानपणीच ते संस्कार होत असतात. चांगली गोष्ट केल्यानंतर लोक काहीतरी चांगल्या गोष्टी, बिस्किट पुढे देतात, काहीतरी देतात, काहीतरी आपल्या पाठीवर थाप मारतात. असे जेव्हा संस्कार त्यांच्यावर होतात तेव्हा तीच पिढी पुढची आपल्या धर्माची, आपल्या राष्ट्राचं संरक्षण करणारी घडत असते. म्हणून शिवजयंतीच्या निमित्ताने, या महापुरुषाच्या शिवजयंती तारखेनुसार आजची शिवजयंती आहे. फाल्गुन वद्य तृतीया ही महाराजांची जन्मतिथी आहे. त्याही वेळेस सर्वांनी शिवजयंती 12 महिने साजरी करूया आपण महाराजांची शिवजयंती, काही हरकत नाहीये. महाराज त्याही वेळेस साजरी